हॅलो मित्रांनो, नमस्कार. आपण बघणार आहोत की काल आपल्याला भीम ॲपमध्ये कशा प्रकारे प्रश्न दिसला. तर इथे आपल्याला पासवर्डने सुरुवात करायची आहे. जसे की काल आपण सिक्रेट पासकोड लावला होता, ते 4 पासकोड तुम्हाला इथे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आपण ॲपमध्ये एंटर होणार. थोडं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला बॅनर दिसणार आहे. तर बॅनरवरती क्लिक केल्यानंतर ते विचारणार आहे, आर यू लिव्हिंग भीम. तर ओके करायचं आणि समोर निघायचं. तेव्हा आपल्याला KBCचं बॅनर दिसते इथे. तर इथे आपल्याला नंबर टाकायचा आहे, ज्या नंबरने आपण रजिस्ट्रेशन करणार आहोत. असा नंबर टाकल्यानंतर आपल्याला टर्म अँड कंडिशन दिसतील. तर त्या तीनही बॉक्समध्ये आपल्याला टिक करायचं आहे. थोडा प्रयत्न केल्यानंतर झालं काल, कारण तुम्ही बघू शकता मी 2-3 वेळा प्रयत्न केला तेव्हा झालं नाही आणि नंतर तिसऱ्या चौथ्या प्रयत्नात झालं. तर इथे सेट OTP वरती क्लिक करा आणि OTP आला ना तर आपल्यालाच लिहून घ्यायचा आहे. इथे तो अचानक ॲटोमॅटिक वगैरे ह्याच्यामध्ये फिल नाही होणार आहे. तर आपल्याला इथे अशा प्रकारे आपल्याला 6 अंकाचा OTP येणार आहे. तो OTP आपल्याला इथे व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. OTP लिहिल्याशिवाय आपल्याला समोर जाता येणार नाही. तर OTP लिहून घेतला की समोर तुम्हाला दिसेल व्हेरीफाय. तर व्हेरीफायवरती क्लिक करा. तिथे आपल्याला इंग्लिश किंवा हिंदीमध्ये भाषा निवडायची आहे. तर मी हिंदी निवडते. इथे गोल्डन वीक बॅनर आपल्याला दिसत आहे. तर इथे आहे ना नाव टाकायचं आहे. नाव टाकायचं आहे. तर मी काय करत होते, नाव आणि आडनाव स्पेस देऊन लिहत होते. आधी लक्षातच नाही आलं. नंतर खाली बघितल्यानंतर दिसलं की स्पेस अजिबातच द्यायचा नाही आहे अक्षरांना. तर मग मी नाव वगैरे पुन्हा डिलीट केलं आणि मग नावालाच आडनाव चिटकून लिहिलं. तेव्हा ते आगे बढेचं ऑप्शन क्लिअर झालं. तर तुम्ही पण अशा प्रकारे नाव लिहा. मलाही समजत नव्हतं की काय प्रॉब्लेम होत आहे. नंतर आलं लक्षात. तर मग मी नाव व्यवस्थित भरून घेतलं आणि मग आपण आगे बढूया. नाव टाकल्यानंतर आपण समोर जाणार आहोत. इथे आगे बढेवरती क्लिक करा. त्याच्यानंतर ईमेल ID टाका जो ॲक्टिव्ह आहे आणि नंतर जन्मतारीख टाका. आधी आपल्याला इथे साल लिहायचं आहे, त्याच्याशिवाय बाकीचे महिने येणार नाही आहेत. तर ती आपण साल लिहूया जो आपल्या जन्माचं वर्ष आहे आणि मग नंतर बाकीचे महिने आपल्याला दिसतील. तर अशा प्रकारे मी माझ्या जन्मवर्ष लिहून घेतलं आणि नंतर मी नोव्हेंबर केलं. इथे आगे बढे केल्यानंतर पुरुष महिला अन्य निवडायचं आहे. स्थान निवडायचं आहे. तर आपण महाराष्ट्राचा गोवा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे शेष भागमध्ये. आणि आपण काय करतो त्याच्यावरती, तर मी होममेकर आहे तर ते खाली ऑप्शन आहे अदर्स आणि होममेकर, त्याला क्लिक केलं मी. नंतर मला इथे प्रश्न बघायला मिळाला. प्रश्न होता की 2025 में महाकुंभ मेला कहाँ आयोजित हुआ था? प्रयागराज, हरिद्वार, नाशिक, उज्जैन. तर यावर्षी प्रयागराजमध्ये कुंभमेला आयोजित झाला होता. तर आपलं उत्तर आपण प्रयागराज लॉक करू आणि सबमिट करू. तर अशा प्रकारे आपल्याला काल स्लो पद्धतीने प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळाला. काही हरकत नाही, प्रश्न दिसला हे महत्त्वाचं आहे. आणि इथे आपला पहिला प्रश्न रजिस्ट्रेशनचा पूर्ण झालेला आहे, तुम्ही इथं वाचू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला येणारे बाकीचे प्रश्नही असेच कंप्लीट करायचे आहे. आपण रोज असेच प्रश्न बघणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग.